मित्रांनो, पिकाच्या वाढीमध्ये अन्नद्रव्याची गरज आहे ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते अन्नद्रव्य लागणार आहे त्याबद्दल माहिती आहे का? नमस्कार, मी उत्कर्ष माने. चला तर आजच्या व्हिडिओमधून आपण एक अन्नद्रव्याची माहिती घेऊया. आजचं आपलं अन्नद्रव्य आहे नत्र, ज्यालाच आपण नायट्रोजन असं संबोधतो. नत्र म्हणजेच नायट्रोजन हे अन्नद्रव्य झाड अमोनियम किंवा नायट्रेट या फॉर्ममध्ये अपटेक करत असतं. आता हा सोर्स कोणत्या ह्याच्यातून मिळतो की आपल्याला सहजासहजी नत्र हा उपलब्ध असणारा खत म्हटलं तर युरिया. युरियामध्ये 46% नत्र असतं, जे अमोनियम या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण झाडाला युरिया टाकतो आणि तो जर आपण टाकल्यावेळी माती आड नाही केला तर पाण्याने भिजल्यानंतर युरियातला जो अमोनिया आहे हा गॅस रूपांतरामध्ये बाहेर पडतो. साधारण 40 ते 50% हा गॅस स्वरूपात उडून जातो आणि आपल्याला साधारणतः 50 ते 60% जो उर्वरित युरिया आहे, जो नत्र आपल्या झाडाला मिळणार होतं, ते फक्त आपल्या जमिनीला किंवा आपल्या पिकाला उपलब्धतेसाठी राहतं. आता याची कार्यशील पद्धत काय आहे? ज्यावेळेस आपण युरिया टाकतो त्याच्यामधला युरियाचा हा अमोनिया होतो, अमोनियाचा नंतर अमोनियम मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यामध्ये आपल्या जमिनीत असलेले बॅक्टेरिया तो कन्वर्ट नायट्रेट मध्ये करतात आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाला नत्र हे अन्नद्रव्य मिळतं. यामुळे केव्हाही आपण ज्यावेळेस युरिया टाकेल त्यावेळेस आपण हा जमिनी आड करूनच दिला पाहिजे.